आज आपण बघणार आहोत मटकीला कर कसे आणायचे किंवा मोड कसे आणायचे। तर मटकीला मोड आणण्याचे बरेच प्रकार आहेत। तर ही रेसिपी न म्हणता एक प्रक्रिया तुम्हाला म्हणता येईल। तर मी आज तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने ते मटकीला मोड आणून दाखवणार। एकदम गवतासारखे असे हे मोड येतात। पहिले काय व्हायचं की आपण बांधून असे ठेवायचो कपड्यामध्ये, आणि आजकाल तर असे भांडे निघालेले आहेत मटकीला मोड आणण्याचे। तर मी आज तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने ते मटकीला मोड आणून दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर सगळ्यात पहिला पाणी गरम करून घ्यायचं आहे, जास्त पण नाही, हलकंसं थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। जसं आपल्याला बोट घालेल तसं सोसल असं हे पाणी आहे ते गरम करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता, आता इथं पाणी पण मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि इथं अशा प्रकारची मी मटकी घेतलेली आहे। तर इथं मी पावशेर एवढी मटकी घेतलेली आहे। तर बघू शकता अशा प्रकारचे गावरान अशी मटकी बघून घ्यायची आहे। आता इथं आपल्याला काय करायचं आहे, ही मटकी आहे ती ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे, जास्त पण कडक पाणी करायचं नाही। आता ही मटकी आहे ती आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि कधी पण लक्षात ठेवायचं आहे पाणी असं भरपूर घ्यायचं आहे, छान अशी मटकी भिजेल असं पाणी घ्यायचं आहे। आता ही मटकी आहे ती मी रात्रभरासाठी असंच भिजत ठेवणार आहे आणि रात्रभर आपल्याला भिजत ठेवायची आहे। तर इथं 7 ते 8 तासासाठी ही मटकी भिजत ठेवायची आहे। रात्रभर इथं मी अशीच मटकी भिजत ठेवलेली होती आणि झाकूनच ठेवायची आहे। तर बघू शकता आता ही मटकी छान अशी भिजलेली आहे। तर काल कशी होती आणि आता बघू शकता छान अशी आपली मटकी भिजून झालेली आहे। आता इथं काय करायचं, आपल्याला स्वच्छ अशी 2-3 पाण्याने मटकी आहे ती धुवून घ्यायची आहे आणि ह्याच्यातलं पाणी पहिलं काढून घ्यायचं आहे। मटकीतलं पूर्णतः पाणी काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ मी 1-2 पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता काय करायचं, आपल्याला अशा प्रकारची चाळणी घ्यायची आहे आणि त्याच्या खाली असं पातेलं घ्यायचं आहे, जी आपली पूर्णाची चाळणी असते ना तेच घ्यायची आहे। आता ही जी मटकी आहे ती सर्व ह्याच्यामध्ये काढून घ्यायची आहे। तरी तर तुम्हाला बऱ्याच प्रक्रिया माहिती असतील मटकीला मोड आणण्याचे, पण ही एकदम सोपी पद्धत आहे आणि एका रात्रीमध्येच आपल्याला मटकीला छान असे मोड येतात। आता ही मटकी मी सगळी आता ह्या चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि जे पण एक्स्ट्राचं पाणी असतं ना तर ते पूर्ण असं काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। आपण काय करतो माहिती आहे का, तशीच लगेच झाकून ठेवतो आणि आपल्या मटकीला उग्रसा वास येतो आणि चिवट अशी होते। तर अशा प्रकारे केल्यामुळे आपली मटकी आहे छान अशी सुटसुटी, तशी जशी बाजारात मिळते ना तशा प्रकारची छान अशी भिजून होते। मटकीमधलं आता पूर्ण पाणी आहे ते वितळलेलं आहे। तर मी 5 मिनिटासाठी असंच हे चाळणी आहे ते पातेल्यावर ठेवली होती आणि पूर्ण पाणी पण आता वितळलेलं आहे। आता हे जे पातेल्यामधलं पाणी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। ह्याच पातेल्यावर आपल्याला ही चाळणी आहे ते ठेवायची आहे आणि बघू शकता अशा प्रकारे खाली इथं असं हे जे आहे ते चाळणी अशा प्रकारे पूर्ण अशी झाकून जात आहे। अशा प्रकारे आपल्याला पातेलं घ्यायचं आहे। तर पहिले काय करायचे की आपण एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आणि आता काय झालेलं आहे, बरेच असे भांडे वगैरे निघलेले आहेत की मोड आणण्यासाठी। तर इथं एक सोपी पद्धत आहे की आपली गवतासारखी अशा मटकीला मोड येतील। आता इथं मी ह्या चाळणीमध्ये असेच ठेवून देणार आहे आणि इथं मी अशा प्रकारचं सुती कापड असं घेतलेलं आहे। आता काय करायचं माहिती आहे का, आपल्याला अशा प्रकारे पूर्ण ह्याला झाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं पॅक करायचं आहे। इथं जमत असले तर असं बांधून घ्यायचं आहे। पूर्ण पॅक केल्यामुळं काय होतं की बाहेरची ऊब जी आहे ती आतमध्ये त्यात जात नाही आणि मटकीला छान असे मोड येतात। आता मी शक्य होईल तसं अशा प्रकारे बांधून घेते। इथं आता मी कपड्याच्या साहाय्याने पूर्ण चाळणी आहे ते कवर केलेले आहे आणि छान असं बांधून घेतलेलं आहे। आता इथं आपल्याला रात्रभरासाठी ठेवायचं आहे, अजिबात उघडायचं वगैरे नाही। इथं बघू शकता रात्रभरासाठी आता मी इथं भिजत ठेवली होती मटकी, आता मी काढून दाखवते आणि आता तुम्ही खाली बघू शकता मस्त असे जसे गवत असताना तशा प्रकारे इथं मोड आलेले आहेत, छान असे मोड आलेले आहेत। जसे आपण बाहेरून मटकी आणतो ना तसेच हे मटकीला मोड आलेले आहेत। पण काय होतं माहिती आहे का, बाहेरून आणायची नाही, अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही मटकीला मोड आणू शकता। तुम्हाला कंटाळा येत असेल तर झटपट अशी आपल्या एका रात्रीतच ह्या मटकीला मोड येतात। तर बघू शकता मस्त अशी सुटसुटी तशी ही मटकी छान अशी भिजलेली आहे, अजिबात त्याला चिकट वगैरे लागत नाही किंवा वास पण येत नाही। तर घरच्या घरी अशी छान अशी आपली मटकी भिजून झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारची मटकी घरच्या घरीच भिजत ठेवा आणि मस्त अशी मोड आणा। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।